कोणताच परिसर सुरक्षित नाही. प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. आता फक्त स्वारगेट नाही तर अनेक ठिकाणी अशा घटना घडल्याचीही आंबेडकरांची प्रतिक्रिया. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयात बैठक होणार. दुपारी 12:30 वाजता बैठक बोलावली. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल. स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांनी सुरक्षेसंदर्भात पुणे पोलिसांना दिलं होतं पत्र. पत्रातून पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. तर स्वारगेट स्थानकाच्या आगार नियंत्रक मोहिनी ढेरे यांचीही पोलिसांकडून चौकशी. पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकाची सुरक्षा. राम भरोसेच. बस स्थानकातील पोलीस मदत केंद्र बंद. सुरक्षा रक्षकाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित. पुण्यातील अत्याचार प्रकरणी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. स्वारगेट स्थानकातील सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड. जुन्या बसमध्ये साड्या आणि दारूच्या बाटल्या सापडल्याचा वसंत मोरेंचा आरोप. अमरावती बस स्थानकात घाणीचं साम्राज्य. बाथरूमच्या खिडक्या तुटलेल्या, दरवाजेही लागत नाही. स्वच्छतागृहात सापडल्या दारूच्या बाटल्या. सोलापूर बस डेपोमधील शिवशाही बसच्या दरवाजाला लॉकच नाही. मुख्य बस स्थानकात केवळ 2 सुरक्षा रक्षक तर पार्किंगमध्ये केवळ 1च सुरक्षा रक्षक तैनात. स्वारगेट बस स्थानकावरील अत्याचाराच्या घटनेनंतर एसटी डेपोमधील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर. कुर्ला बस डेपोमध्ये जप्त केलेल्या गाड्या धूळ खात. कुर्ला बस डेपोमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण. कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात तळीरामांचा वावर. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 5 सुरक्षा रक्षक तैनात. सुरक्षा रक्षक वाढवण्याची गरज. तर एसटी बसमध्येही सुरक्षा रक्षक देण्याची महिला